नमस्कार मित्रांनो. 21 ऑगस्ट हा श्रावणी शुक्रवार तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे? या दिवशी जिवंतिका पूजन का केले जाते? लक्ष्मीची उपासना करताना कोणता छोटासा उपाय करावा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेषपासून मीनपर्यंत 12 राशीमध्ये कोणत्या राशीला धन, नोकरी, व्यवसाय, विवाह किंवा कुटुंबाच्या बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात? या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी मी सर्व 12 राशींसाठी अतिशय सोपा साधा श्रावणी शुक्रवार उपाय जो तुम्ही घरच्या घरी श्रद्धेने करू शकता तो सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, 21 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवार आहे आणि महाराष्ट्रातील पंचांगानुसार हा दिवस श्रावण शुक्ल नवमीचा आहे. या दिवशी अनुराधा नक्षत्र दुपारपर्यंत असल्याचे पंचांगात दिसते. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो हे आपल्याला माहितीच आहे. तर शुक्रवार हा देवी आणि लक्ष्मीच्या उपासनेसाठी श्रद्धेने पाळला जाणारा दिवस आहे. या दिवशी भक्ती, प्रार्थना, दान, घरातील स्वच्छता आणि सकारात्मक संकल्प यांना विशेष महत्त्व देता येतं. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्योती पूजन किंवा जिवंतिका पूजन. जिवंतिका पूजन किंवा ज्योती पूजनाची एक परंपरा आहे आणि हे पूजन विशेषतः मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी श्रद्धेने केले जाते. सवाष्णे पण जेव घातले जाते काही ठिकाणी. आपल्या घराण्याची ज्योती पूजनाची पद्धत असेल तर तीच पद्धत पाळा. पूजेमध्ये आपल्या परंपरेनुसार ज्योतीचे चित्र किंवा प्रतिमा ठेवून हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करता येतो. पूजन करताना मनापासून प्रार्थना करा. श्रावणी शुक्रवार असल्यामुळे अनेक भक्त या दिवशी लक्ष्मीची श्रद्धेने उपासना करतात. तर संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या सोयीने देवासमोर दिवा लावा. देवीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुल अर्पण करा. नैवेद्य दाखवा आणि लक्ष्मीचे स्मरण करत मंत्र म्हणा की ओम श्री महालक्ष्मी नमः. या मंत्राचा 11 किंवा 21 वेळेला जप करा किंवा लक्ष्मी अष्टक जर आपणास येत असेल किंवा माहीत असेल तर आपण ते म्हणा किंवा ऐका. लक्ष्मी उपासना म्हणजे फक्त पैसा मिळावा अशीच नसते, तर धनासोबत समाधान, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि चांगल्या मार्गाने प्रगती करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना करा. वैभव लक्ष्मी आणि वरदलक्ष्मी या नावांनी लक्ष्मीच्या विविध रूपांची भक्तिभावाने उपासना सुद्धा केली जाते. 21 ऑगस्टला लक्ष्मी व्रत म्हणून संबोधू नका, कारण वरलक्ष्मी व्रत 28 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आहे. त्यावर आपण स्वतंत्र आणि मोठा व्हिडिओ पण करणार आहोत. तर श्रावणी शुक्रवारचा उपाय काय आहे? तर पहिल्यांदा देवासमोर दिवा लावा, लक्ष्मीला फूल आणि नैवेद्य अर्पण करा, महालक्ष्मीचा जप करा किंवा लक्ष्मी अष्टक म्हणा, पठण करा. एक पाठ केला तरी खूप झाले. क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केलं तर अतिशय चांगलं किंवा मदत करा, कारण श्रद्धा आणि चांगले कर्म, अधिक योग्य प्रयत्न हे जीवनात सकारात्मक बदलासाठी महत्त्वाचे असतात. मग आता 12 राशींवर काय प्रभाव होतोय? तर मेष राशीच्या व्यक्तींना या शुक्रवारानंतर कामामध्ये नवीन उत्साह जाणवेल, नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल, व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन संधीकडे लक्ष द्यावे, पैशाच्या बाबतीत मात्र घाईचे निर्णय टाळावे लागतील. देवीला लाल फुल अर्पण करा. वृषभ राशीसाठी हा शुक्रवार आर्थिक नियोजनासाठी अतिशय चांगला आहे. जुना आर्थिक विषय पुढे सरकू शकतो. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च कमी करावा लागेल. लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावून 11 वेळेला लक्ष्मी मंत्राचा जप करा किंवा लक्ष्मी अष्टक वाचा किंवा ऐका. मिथुन राशीला नवीन संपर्कातून फायदा होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधी मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो, पण गैरसमज टाळण्यासाठी शब्द जपून वापरावे लागतील. देवीला पिवळे फूल अर्पण केले तर आपणास अतिशय चांगले लाभेल. कर्क राशीसाठी कुटुंब आणि मानसिक समाधान महत्त्वाचे राहील. घरातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवता येईल. नोकरीमध्ये स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची जी क्षमता आहे ती दाखवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नवीन कस्टमर मिळू शकतो. मात्र अहंकार टाळा. देवीसमोर लाल फूल आणि अक्षता अर्पण करा. कन्या राशीसाठी हा शुक्रवार नियोजन आणि आर्थिक शिस्तीचा आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नोकरीमध्ये रखडलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्या. व्यवसायात कागदपत्रे आणि व्यवहार काळजीपूर्वक तपासा. गरजू व्यक्तीला अन्नदान करावं. तुळ राशीसाठी हा शुक्रवार विशेष आकर्षण ठरू शकतो. नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता, व्यवसायात नवीन संपर्क, विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी सकारात्मक राहावे. आर्थिक बाबतीतही नवीन नियोजन करता येईल. देवीला सुगंधी फूल अर्पण करा. वृश्चिक राशीसाठी या दिवशी राग आणि घाई टाळावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या, मगच व्यवहार करा.
नोकरीमध्ये एखादा ताण जाणवला तरी शांत राहण्याची भूमिका घ्या. कुटुंबातील छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. देवीसमोर दिवा लावून काही मिनिटे शांत बसून देवीची प्रार्थना करा किंवा लक्ष्मी अष्टक वाचा. धनुराशीसाठी नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन मार्ग मिळेल. जुन्या संपर्कातून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसाय किंवा प्रवास, नवीन कामाचे नियोजन करताना योग्य माहिती घ्या. देवीला पिवळे फूल अर्पण करा. मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे परिणाम हळूहळू मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यवसायात सातत्य ठेवावे लागेल. आर्थिक बाबतीत दीर्घकालीन नियोजन फायदेशीर ठरेल. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणा. कुंभ राशीसाठी नवीन कल्पना आणि नवीन संपर्क महत्त्वाचे ठरतील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदलाचा विचार करत असल्यास पूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्या. मोठी आर्थिक जोखीम घेणे टाळा. लक्ष्मी मंत्र 21 वेळेला जप करा. मीन राशीसाठी हा शुक्रवार कुटुंब आणि मानसिक समाधानासाठी अतिशय चांगला आहे. रखडलेले एखादे काम पुढे सरकेल. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि संवाद वाढेल. आर्थिक बाबतीत मात्र संयम ठेवावा लागेल. देवीसमोर फूल अर्पण करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. तर मित्रांनो, सामान्य ज्योतिषीय संकेतानुसार या व्हिडिओमध्ये तूळ, वृषभ, सिंह, धनु आणि मकर राशींना सकारात्मक संधींवर विशेष देण्याचा सल्ला देता येईल. पण लक्षात ठेवा, हे चंद्र राशी जन्मकुंडलीवर आधारित वैयक्तिक भविष्य नाही. प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्यक्ष परिणाम वेगळे असू शकतात. त्यामुळे हे राशी भविष्य श्रद्धा आणि सामान्य मार्गदर्शन म्हणून घ्या. आता उपाय काय करायचा आहे? तर उपाय आपल्याला हा करायचा आहे की महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करा 21 वेळेला, 108 वेळेला, जेवढा शक्य आहे तेवढा करा किंवा लक्ष्मी अष्टक ऐका किंवा म्हणा. मित्रांनो, श्रावणी शुक्रवार म्हणजे केवळ उपाय करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे भक्तीचा, कुटुंबाच्या कल्याणाचा, मुलांच्या सुखाचा आणि सकारात्मक संकल्पाचा. जिवंतिका मातेची श्रद्धेने पूजा करा, लक्ष्मीचे स्मरण करा, गरजू व्यक्तीला मदत करा आणि आपल्या जीवनात चांगले कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवा. माता लक्ष्मीची आपल्या सर्वावर कृपा राहो. आपल्या घरात धन येवो, सुख येवो, शांती नांदो, मुलांचे आरोग्य उत्तम राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात प्रगती होवो, हीच कामना मी व्यक्त करतो. पुढच्या वेळेला आपण परत एकदा नवीन विषय आणि नवीन माहितीसह भेटू. धन्यवाद.